स्मॉल स्मॉल म्हणजे मधला, मीडियमवाला. मीडियम. बघून लाव नीट. हे बघ. थांब. नो, रॉंग रॉंग बाबू. हा वाला सॉरी. हा स्मॉल. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर ना आता रिदेशला मी हे टँग्रामचं दिलं होतं काम करायला. मगापासून लावतो आहे ते. हे जे वरचे आहेत ना हे सगळे त्याचे लावून झाले मगाशीच. आणि थोडंसं जरा ट्राय करत होता हे मगाशी लावायला तो स्वतःहून. थोडी मी थोडी हेल्प केली त्याला. पण अगोदर जसं फर्स्ट टाईम जेव्हा हे घेतलेलं नवीन तेव्हा तर जरा इंटरेस्ट कमी दाखवत होता. पण आता ना कपाट ओपन केलं त्याला म्हटलं, मला असं वाटलं रुबिक क्यूब तो घेईल कपाटून. तर मी त्याला म्हटलं काय पाहिजे, तर त्याने हे काढलं. म्हणून मग त्याला मी हे दिलं. आणि मगापासून बसलेला तो, पण मध्ये मध्ये त्याचं माहिती आहे असं उठत राहतो असं सारखा. म्हणून मग आता बॅगेमध्ये बुक्स टाकले आणि बॅग लावली आहे त्याच्या पाठीला. बॅग लावली तरी पण तो मध्ये उठतोच आहे. तर आता मी जरा चेक करायला आली काय करते. मी किचनमध्ये होती. तर आता मला थोडंसं परत काम आहे माझं, जेवणाचं वगैरे आवरायचं आहे. हां व्हेरी गुड. आता नेक्स्ट सुरू केलं आहे रिदेशने लावायला. गुड. हां नीट कर. पॅरोग्राम कुठे यायच्यात? नाही आहे. नीट व्यवस्थित बघ, हळूहळू. हे कसं ट्रायंगल जे आहे जरा थोडं कन्फ्युजन आहे. म्हणून हे 5+ इयर्स हा गेम आहे. लहान मुलांसाठी जरासा अवघडच आहे थोडंसा. हां व्हेरी गुड, शाबास. हां नेक्स्ट. असं तर आता मी जाते, मला थोडं आवरायचं आहे. चला. फिश खाणार ना? आज रिदेशच्या आवडीचं जेवण आहे ना रिदेश? आज रिदेश काय खाणार? फिश खाणार. हां तर चला आता कंटिन्यू कर रिदेश. मध्ये मध्ये याच्याकडे लक्ष द्यावं लागतो रिदेशकडे. चला. पुश 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 पुश. नो पुल नाही, पुश. चला या. चल पुश. पायाने नाही, हाताने. आता माझं इथे जेवण चालू आहे. आणि आता रिदेशला मी थोडंसं हेवी एक्सरसाइज म्हणून पुशिंगचं दिलंय. चला. हा नंतर. आता नाही ठेवा. आता नाही ठेव. दे इकडे दे. हा जा कंटिन्यू कर. गो. हा जा. सकाळी त्याची एक्सरसाइज घेतली होती आज. म्हणजे एक तास. म्हणजे 1 तास बरोबर 9:30 ते 10:30च्या दरम्यान अशी पूर्ण मी घेत होती. पण तेवढंसं 1 तासाचं त्याला बस नाही होत. म्हणजे मी योगा वगैरे तसं घेतलं होतं. आणि त्यानंतर सकाळी सायकलिंगसाठी पण आम्ही गेलेलो. म्हणजे आम्ही सगळेच गेलेलो त्याच्यामुळे. आणि आता हे मी त्याला करायला लावते आहे. तर आता माझं कपडे वगैरे पण अजून मला धुवायचे आहेत. रिदेश चला. कुठे गेला? चल. हां चला कंटिन्यू कर तू. पुल. तर आता रिदेश बसला आहे जेवायला. आणि मी बनवले होते घावणे सकाळी. तर आता घावणे दिले त्याला आणि मच्छीची आमटी आणि फिश आता मी साफ केली त्याला दिली. म्हणजे त्याच्याकडून करून घेतली. मी इथे बसली होती थोडंसं हे करायला. आणि त्याला पण कळलं पाहिजे ना असं. आणि हल्ली तो जरा जेवणावरून पण उठायला लागला आहे मध्ये. म्हणजे जर त्याच्या आवडीचं असेल काय फेवरेट तर नाही उठत. पण जर असं त्याचं काय आवडीचं वगैरे नसेल ना थोडंसं तर तो जरा आता हे करतो मध्ये जसं उठून जातो असा कुठे पण असं. तर आता बसला आहे तो, त्याच्या आवडीचं आहे म्हणून. कौन आया है? रिदेश चला. खुश हॅपी स्माइल. बाई मी अशी बाहेर हा असं खुश होईल का मी आल्यावर? परत मी बाहेरून आल्यावर मला बघून असं करेल का? नाही करणार तू रिदेश.
चला काय आहे हे? स्टार. हां स्टार. तर आता काही या वर्कशीट्स आहेत रिदेशला ना स्कूलमधून मिळाल्या होत्या, नवीन स्कूलमधून. तर कुठे ॲडमिशन घेतलं, कधी घेतलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. आणि आता त्या स्कूलमधून ह्या वर्कशीट अशा मिळाल्या होत्या. तर तेच आता काहीतरी 9 का 10 आहेत वर्कशीट आणि एक बुक आहे. तर ते आता रिदेश करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं ट्रेसिंग आहे, कलरिंग आहे, ते मी नंतर घेणार आहे त्याचं शेवटी, कारण तो तर कलर करतच असतो. आणि त्याच्यानंतर ते काउंटिंग वगैरे असं बरंच काय काय आहे असं. तर आता सुरुवात केली, तर आता हे करतोय तो. फक्त जॉईन करायचं आहे बस. हां कर. व्हेरी गुड. बरोबर डॉट करून घे ना रिदेश. नाही रिदेशला सांगते, घाई घाई करतो. नेक्स्ट आईस्क्रीम. ली. नेक्स्ट ग्लासामध्ये नीट बघ, ग्लासामध्ये कुठला वेगळा आहे? सर्कल करायचंय. ऑड वनला सर्कल. काय आहे वेगळं? पूर्ण कर सर्कल आधी, पूर्ण सर्कल कर. हां काय आहे वेगळं? का सर्कल केला ह्याला? ह्याच्यात पाणी, इकडे बघ, ह्याच्यात पाणी आहे, पाणी. ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात काय आहे? काय? तर स्केल ना मिळाली नाही, कुठे ठेवली आहे माहिती नाही. आता मग मी आईस्क्रीमची स्टिक घेतली. स्क्वेअर नीट बघ. व्हेरी गुड. बिस्किट. काय आहे? हां प्रेस करा, हलवू नको, प्रेस. हां दाब. रिदेश काय आहे हे? हे काय आहे? हे बघ, एच फॉर हे घर. काय आहे? हाऊस. हाऊस. काय? हाऊस. घर. घर. घर लाव, घर लाव. तो आता रिदेश झिगझॅग लाईन ट्रेसिंग करतोय. थोडी थोडी जागा आहे तिथे लाव, चिकटणार नाही, गम लावावं लागेल. थांब धर. उल्टा. कभी 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 दो. 3 3 3. कभी 10. टॅचू बोला, टॅचू बोल. कोण आहे टॅचू? त्यांना बोल. रिलीज. जोरात. रिलीज. लगेच रिलीज करतो बाबा तू, असं नाही लगेच. रिदेश कलरिंग करायला ये पटकन. केला असं तर मी रिलीज नाही केला. रिदेश चल कलरिंग घ्या. तर आता रिदेशच्या जेवढ्या वर्कशीट स्कूलमधून मिळाल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या कंप्लीट केल्या. आणि बुकमधल्या काही 1-2 अशा ॲक्टिव्हिटी आहेत, तर त्या फक्त आता करायच्या राहिल्या. त्या म्हटलं आता नंतर घेईन मी. आणि आता तिकडे आहे तो थोडं त्याच्या पप्पांबरोबर, म्हणजे झोपत नाही आहे, नुसतं असंच बसला आहे तो. तर आता रिदेशला ना कुठे टाकलं ह्या वर्षी, तर ना आता स्पेशल स्कूलमध्ये होता तो मागच्या वर्षी. तर आता ती टीचर असं बोलली की म्हणजे रेग्युलरमध्ये आता तुम्ही ट्राय करू शकता ॲडमिशन. तर ना आम्ही बहुतेक ठिकाणी म्हणजे गेलो होतो इन्क्वायरीसाठी, पण आहे ना कुठून पण आम्हाला असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आला. एका ठिकाणी तर फॉर्म वगैरे भरून दिला होता, म्हणजे इन्क्वायरी फॉर्म, तर तिकडून पण म्हणजे कॉल करणार असं बोलले होते, पण तिकडून पण काही कॉल वगैरे असा आलेला नाही.
त्याच्यानंतर खूप ठिकाणी काही तर लांब लांब पण होते आमच्या घरापासून स्कूल, तर तिथे पण 1-2 ठिकाणी आम्ही गेलेलो इन्क्वायरी करायला. पण तिकडे तेच त्यांचं म्हणजे स्पेशल एज्युकेटर नाही आहे, आमच्याकडे अशी फॅसिलिटी नाही आहे म्हणजे स्पेशल नीड मुलांना हँडल करण्यासाठी. आमच्याकडे आधी होते, मग नंतर पॅरेंट्सचे कंप्लेंट्स वगैरे असं यायला लागले, मग आता आम्ही घेत नाही आणि स्पेशल एज्युकेटर पण ठेवत नाही, असं खूप काय काय बरंच काय काय खूप. तेव्हा म्हणजे कधी माहिती आहे का, एप्रिल मला वाटतं मार्चमध्ये म्हणजे आम्ही असं फिरत होतो तेव्हा मी काय शूट वगैरे केलं नाही ते, तर सगळीकडून निगेटिव्ह. तर आता फायनली ना एका गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये रिदेशला टाकले. म्हणजे तिकडे असं इन्क्वायरी करायला गेले तर ती मॅडम ह्याची नोटबुक वगैरे बघितली, तर ती बोलली की म्हणजे आम्ही घेऊ शकतो असं. म्हणजे मी तिला सांगितलं पण थोडं हायपर ॲक्टिव्ह आहे तो, बाकी त्याचं सगळं व्यवस्थित आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे रायटिंग म्हणा किंवा बाकी काही, फक्त थोडंसं जरा त्याचं जरा चंचल बोलतात ना बिहेवियर तसा आहे तो, रेसलेस असं. तर तरी ती बोलली की ठीक आहे म्हणून, म्हणजे ह्याला घेऊन गेलो होतो आम्ही, म्हणून तिथे ॲडमिशन घेतलं. काल शाळेचा फर्स्ट डे होता, तर फर्स्ट डे झाला काल, म्हणजे मी गेली होती त्याला सोडायला आणि मी थांबलेली पण तिकडे. तर रिदेश थोडासा म्हणजे असं थोडंसं उठणं थोडं बसणं असं त्याचं चालू होतं, असं पण व्यवस्थित होतं, म्हणजे काय असं त्याचं तर रडणं बिणणं एवढं नसतं काय, तर असं. तर आता बघू. आणि फर्स्टला ॲडमिशन घेतलं कारण तिथे ज्युनियर सिनियर वगैरे असं काय नाही आहे, त्याच्यामुळे मला नाईलाजाने घ्यावं लागलं फर्स्टला ॲडमिशन. आणि ना मराठी मीडियम आहे, पण ती बोलली की आम्ही सेमी इंग्लिश मुलांना आमच्या इंग्लिश म्हणजे इंग्लिशचं आम्ही शिकवतो आधीपासूनच, कारण पुढे जाऊन इंग्लिश लँग्वेज पण आहे ना इम्पॉर्टंट मुलांसाठी, त्याच्यामुळे मग ती बोलली सेमीची जर तुम्हाला बुक्स पाहिजे असेल तर तुम्ही बाहेरून घेऊ शकता असं सांगितलं आम्हाला. तर आता ती बुक्स आम्हाला आता बाहेरून घ्यायची आहेत सेमी इंग्लिशची. आता बघू, आज जरा डीमार्टला पण जायचं आहे, थोडं सामान संपलं ते आणायला, तर जमलं तर बघू. बुक्स त्या मॅडमनेच ॲड्रेस वगैरे दिला आहे आम्हाला, तर तिकडे शॉपमध्ये आज जमलं तर जाऊ बुक घ्यायला असं. तर आता बघू, आत्ताच सुरुवात झाली आहे, तर मला पण माहिती नाही हा तिकडे कसं काय रिस्पॉन्स करतो. त्याच्यानंतर टीचरने आता ॲडमिशन तर घेतलं आहे, आता पुढे बघू त्यांना कसं म्हणजे हे हँडल होतं आहे कसं काय पुढे असं. तर पण ॲटलिस्ट तिने म्हणजे आधी घेतलं तरी, त्याच्यामुळे मग मी ओके म्हटलं तिला, म्हणजे ठीक आहे बोलली असं झालं. तर आता बघू. तर चला आता मला वाटतं ना 5 वाजलेले आहे, त्यामुळे आता काय रिदेशला काय झोपायच्या मनस्थितीत दिसत नाही आहे, तर आता मी चहा ठेवणार आहे आम्हाला. आणि आता रिदेशला बघते, जरा लेट झाला आहे जेवण, आणि त्याला मखाणे वगैरे असं काहीतरी मी देणार आहे. हां तरी पण नहीं गवर्नमेंट जी चलेगा ना. तर आता आम्हाला येऊन झाली 10 मिनटं, आणि मी माझ्यासाठी आणि दिनेशसाठी बनवलं कोकम सरबत. आणि आता रिदेश बसला आहे, चणे खातो आहे. रिदेशला दिलेत आम्ही चणे. आणि शॉपमध्ये गेलो होतो स्टेशनरीमध्ये, आणि रिदेशचे बुक्स घेतले स्कूलचे, त्याच्यानंतर सामान घेतलं, सामान घेतलं हे. आणि खूप गर्दी होती आज इकडे डीमार्टमध्ये, म्हणजे सगळे ते शॉपिंग वगैरे, मुलांचं बॅग हे ते टिफिन बॉटल सगळं, तर ते सगळं होतं. तर आम्हाला याला सँडल बघायची होती, रिदेशला पण मिळाली नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मग नाही घेतली तसं. तर चला आता. आणि कुकर आत्ताच मी लावून आली आणि मग बाहेर बसली येऊ. तर आता हा व्हिडिओ पण आता इथे सेंड करते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.